नमस्कार. मी राजन खान. आपला विषय चाललाय लग्न. काही मुद्दे बोललो आधी. काही मुद्दे आहेत नवीन आणि त्यातला मुख्य मुद्दा आहे लग्न कोणत्या विधीनं करावं किंवा कोणत्या पद्धतीनं करावं. आणि दुसरा पोटमुद्दा आहे तो किंवा तोही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लग्नाला खर्च किती करावा. तर ते एकात एक गुंतलेले मुद्दे आहेत. अक्षरमानवकडनं मी मध्ये एक जीवनसाथी विभाग असा उभा केला होता. आणि जीवनसाथी म्हणताना नुसतं लग्न असं संबंधित नव्हतं त्यात. तर अपेक्षित असं होतं की ते आयुष्यभर एकत्र कसं राहावं आणि साथी कसं व्हावं, जीवनभराचं संसार कसा चालवावा, कुटुंब कसं चालवावं, त्यात लग्न हा एक घटक आहे. आपल्या परंपरेत सांगण्यात आलं की 3 कर्म फार महत्त्वाची आहेत आयुष्यात, जन्म, मृत्यू आणि मधलं जे काय किंवा तिसरं हे आहे ते लग्न आहे. ते गांभीर्यानंच घेतलं पाहिजे. ती खरीच गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण आयुष्याचा एक पूर्ण जोडीदार मिळणार असतो, तर त्याच्याबरोबर कसं राहावं हे तो फारच महत्त्वाचंच कर्म आहे ते. अर्थात मी धार्मिक अर्थाने बोलत नाही आहे. मला असं वाटतं की लग्न ही विधींनी किंवा प्रेमसुद्धा विधींनी करण्याची गोष्ट नाही आहे किंवा ते विधी होतातच म्हणूनच किंवा धर्म आहेत म्हणूनच किंवा जाती आहेत म्हणूनच लग्न होतात असं नाही. किंबहुना जगातली बरीच सरकारं आता स्वतःच लोकांची लग्न लावून देण्यासाठी उतरतात आणि सरकारी काही प्रथा पण आहे, सरकारी पद्धत आहे. त्याला आपल्याकडं नोंदणीकृत लग्न म्हणतात, मराठीत त्याला रजिस्टर लग्न असं म्हटलं जातं. तर हे जे आहे तेही व्यक्तिशः मला विचाराल तर मला लग्नात धर्म आणि सरकार यांना मध्ये का घ्यायचा हा प्रश्न आहे. कारण लग्न हा एकमेकांवरच्या अतिशय विश्वासाचा, अतिशय श्रद्धेचा, अतिशय मायेचा, आपुलकीचा आणि एकमेकांना आयुष्यभर धरून ठेवणारा, गुंतवून ठेवणारा व्यवहार आहे. आणि माझ्या माहितीनुसार तो बौद्धिक किंवा मानसिक व्यवहार आहे. शारीरिकच्या आधी सुद्धा तो मानसिक आणि बौद्धिक व्यवहार आहे. तर जीवनसाथी विभाग स्थापन करताना मला डोक्यात असं स्वप्न होतं की लोकांना सांगावं की हे तुमची कर्मकांड, विधी याची काही गरज नाही, सरकारसुद्धा गरजेचं नाही खरं तर. पण खूप धोकाच वाटत असेल की भविष्यात काय होणार आणि भविष्यात कदाचित बिनसलं तर काय. तर मग त्यातल्या त्यात सरकारला मध्ये घ्यायला हरकत नाही किंवा नोंदणीकृत विवाह करायला हरकत नाही या मताला मी आलो होतो. अर्थात त्याची पण जर मानसिक बांधिलकी खूप घट्ट असेल लग्न म्हणून, तर मला नाही वाटत सरकारला पण मध्ये घ्यावं. फार गरजेचं आहे असं नाही वाटत. पण ज्यांना वाटतं की थोडं काहीतरी एक सुरक्षितता असली पाहिजे, काही एक बांधिलकी असली पाहिजे कायदेशीर, त्यांनी सरकारी पद्धतीनं लग्न करायला हरकत नाही. मी मांडणी अशी केली होती की असं लग्न करता आलं पाहिजे की ज्याच्यात मांडव नाहीत, मुंडावळ्या नाहीत, हार नाहीत, तुरे नाहीत, नवे कपडे नाहीत, आहे त्या साध्या कपड्यावर नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांनी समोरासमोर उभं राहावं. तो जो कोण नोंदणी करणारा अधिकारी आहे त्यांच्या दोघांच्याही पाठीशी त्यांच्या दोघांचे आईबाप उभे राहावेत आणि एकमेकांसमोर आम्ही एकमेकांचे नवरा बायको आहोत असं कबूल करावं आणि त्या नोंदणी करणाऱ्या माणसाकडं सह्या कराव्यात. यात मग दागिने नाहीत, पेढे देणं नाही एकमेकांना. अतिशय साधी पद्धत अगदी की त्या नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या समोर उभं राहून एकमेकांना कबुली देणं आणि मागं साक्षीदार म्हणून दोघांचे आईबाप असणं, एवढंच लग्न. आणि मग सरकारची जी काही फी असेल
तेवढी भरणं, ती माझ्या एकेकाळी मला माहिती होतं ती ₹1,200 आहे, आता किती मला माहीत नाही. पण ती जी काही आहे ती भरणं आणि बाहेर येणं, बाहेर आल्यानंतर आपल्या जवळची, नात्यातली 50, 60, 70, 80, 100 माणसं बोलवणं खूप गोतावळा नव्हे. अगदी जे उपयोगी आहेत लोक किंवा जे खूप जवळचे आहेत आणि जे आधार वाटतात, अशा लोकांना बोलवणं आणि दिवसभर सगळ्यांनी एकत्र कुठंतरी बसणं. मग ते झाडाखाली असेल, कोणाच्या घरात असेल, त्याच्यासाठी सभागृह, ते लग्नगृह तसलं काही घेणं नाही. सगळ्यांनी मिळून 50-100 लोकांनी नवरा बायकोला घेऊन बसणं आणि दिवसभर गप्पा होणं, दुपारचं एखादं जेवण होणं, थोडं चहा वगैरे होणं. बाकी कुठले सोहळे नाही, सत्कार नाहीत, काहीच नाही. एक जेवण सगळ्यांबरोबर आणि तेवढा खर्च दोन्हीकडच्यांनी उचलणं किंवा या 100च लोकांनी उचलणं, सगळ्यांनी मिळून उचलणं. आणि समजा आहेराला माझा विरोध आहे, पण ते जोडपं जर गरजवंत असेल आणि ते जोडपं जर आर्थिक अडचणीत असेल तर ते जमलेल्या लोकांनी थेट त्यांना काही देणं आणि ते रोख रकमेत देणं. ते भांडी द्या आणि कुंडी द्या, त्या दोघांच्या नवरा बायकोला जे लागेल ना ते आयुष्यभर घेतील ते. आणि तो काही जो असेल ते आपली ऐपत जेवढी असेल तेवढं त्यांना. आणि उघडपण आहे, म्हणजे ते पाकिटात घालून द्या वगैरे काही नाही. मैत्रीपूर्ण अगदी द्यायचाच असेल तर तो आहेर देणं. आणि संध्याकाळी सगळ्यांनी आपापल्या घरी पांगणं आणि संध्याकाळी या दोघांनी आहे त्याच घरात त्या हनीमूनला जा आणि ते मग अमुकच ठिकाणी गेलं पाहिजे वगैरे. हे फार भांडवली व्यवस्थेतलं आहे किंवा चौचाल व्यवस्थेतलं आहे. तर मला वाटतं ह्या पद्धतीनं लग्न होणं हे मला जास्ती गरजेचं वाटतं. जे जीवनसाथी विभाग आम्ही त्याच्यासाठी स्थापन केला. मी निवेदनही तसंच केलं होतं की काही बडेजाव नाही, मान नाही, उपरणी नाहीत, टोप्या नाहीत, कपडे नाहीत, अत्तरं नाहीत, खारका उधळण, बदाम उधळण, अक्षता उधळण, अमुक काही नाही. एकमेकांशी बांधिलकी. आणि तुम्हाला फारच कायद्याचं काही पालन करायचं असेल तर कायद्याची नोंदणी ही मी पद्धत सुचवली होती आणि त्याच्यासाठी व्हॉट्सअपचा ग्रुपही काढला. आणि कुठली जात नाही, धर्म नाही, विधी नाही, एका माणसाचं एका माणसाशी लग्न होणं आणि दोघांनी आयुष्यभर एकत्र राहणं. आणि एकत्र राहणं हेही गरजेचं. म्हणजे लग्न होणं हे जीवनसाथीत येतच येतं, पण जीवनसाथी म्हणजे जीवनभराचा साथी, एकमेकांच्या बरोबर राहणं. आणि मग त्याच्यासाठी त्यांना सांगणं की कसं जगायचं, काय अडचणी आल्या तर सगळ्या लोकांनी बसणं, समस्या आल्या तर. अर्थात हे भाबडं आहे हे मलाही कळतंय, पण असं झालं तर हे साधं लग्न आहे. पण झालं असं की ते व्हॉट्सअप ग्रुपवर लोक आपापल्या जातीच्या मुली आणि आपापल्या जातीचीच मुलं शोधायला लागली. हे लक्षात आल्यावर मी तो ग्रुप थांबवून ठेवला. म्हणजे तिथं जातवाद सुरू झाला आहे. म्हणजे आपण जी स्वप्न पाहतो की माणसाची माणसाचं लग्न झालं पाहिजे तसं होत नाही आहे. तर ते हे काहीतरी चालू आहे यांचं घाणेरडंच. म्हणजे ते जे लोक जमले ते उत्सुकतेनंच आणि तुंबलेले लोक ज्यांची लग्न होत नाहीत असे लोक जमले होते त्या ग्रुपवर. आणि त्यांना असं वाटलं की ते आपल्या जातीचं चालेल काहीतरी. मग ते आपल्या जातीचे सगळ्यांनी आता सलाम करून ठेवलेत. वेगवेगळे नमस्काराचे प्रकार आहेत ना, त्यात जात ध्वनीत होतेच, तेही घाणेरडंच आहे. म्हणजे तर ते त्यांनी सुरू केलं ते अमुक जय तमुक जय. आणि मग हे जयवाले मी सगळे काढून टाकले किंवा त्या ग्रुपच बंद करून टाकला. ही एक पद्धत होती डोक्यात. तर अर्थात हा आग्रह नाही, हे स्वप्न आहे की अशा पद्धतीनं व्हावं आणि त्या दोघांनी आयुष्यभर सुखी जगावं. दुसरं एक मी गेली काही महिने एक कादंबरी लिहितोय आणि त्यात एक जमात आहे, एक समूह आहे माणसांचा. तो असा नागर समाजापासून खूप दूर राहतो आणि त्यांच्यातली लग्नाची पद्धत मी लिहिली आहे की ते सगळे जमतात. ती 3-4 हजार माणसं असतात सगळी, त्या खेडी आहेत छोटी छोटी, आणि ती सगळी खेडी एकत्र जमतात. त्यांच्यात लग्नाची पद्धतही फार सुंदर अशी लिहिली आहे की वयात आलेला मुलगा येऊन वडीलधाऱ्यांना सांगतो की मला लग्न करायचं आहे, मला जोडीदार हवा आहे, किंवा मुलगी पण सांगते येऊन. आणि मग ते एकमेकांच्या गावात चौकशा करतात की याच्या बरोबरीच्या वयाचा कोण आहे. त्यांच्यात वयाचाही भेद पाळला जात नाही, खालीवर थोडाफार असेल तर चालतो, पण ते अगदीच ठरवून नवरा मुलगा काही वर्ष मोठाच पाहिजे आणि नवरी मुलगी छोटीच पाहिजे वगैरे असल्या हे काही नाही. मला त्याचं शास्त्रीय कारण खरंच माहीत नाही. म्हणजे नवरा नेहमीच वयस्कर का लागतो किंवा वयानं मोठा लागतो, 2 वर्षाचं 5 वर्षाचं काही अंतर असावं लागतं. मला नेहमी वाटत राहतं की एक समान वयाचे असतील आणि समजा मुलगी आणखी
थोडी मोठी असेल तरी चालतं. तर ते तशा पद्धतीनं त्या गावांमध्ये सगळे जमतात आणि मुलगी शोधून काढतात किंवा मुलगा शोधून काढतात आणि सगळे जमतात एकत्र. सगळे जमतात आणि त्या मुलीला आणि मुलाला एकमेकांच्या समोर बसवतात आणि फक्त एकमेकांच्या हातात हात देतात. दोन्ही हात एकात एक गुंफून ते सगळ्यांना एका हातात हात घेतात आणि मग ते झालं की एक 2-4 मिनिटांनी तो कार्यक्रम संपतो आणि सगळे जेवतात एकत्र. सगळ्यांच्या घरात शिजवलं जातं, कोणा एकाच्या घरात नव्हे, तर सगळी घरं मिळून स्वयंपाक करतात आणि सगळे घरं मिळून जेवतात एकत्र. आणि त्या रात्री त्यांचा समागम होतो, जे काही घर असेल त्यांचं. तो समागम म्हणजे लग्न पक्क झालं. पहिला विधी एकमेकांना स्पर्श करणं आणि दुसरा विधी एकमेकांच्या बरोबर मिलन करणं. इथं त्यांचं लग्न संपतं. त्यात कसली कर्मकांड नाहीत, विधी नाहीत. असं मी त्या कादंबरीत सध्या लिहितोय म्हणजे ती कादंबरी आता. तर हा एक प्रकार आहे. पण हे पुन्हा तेच आहे की आपल्या अतिशय व्यवहारी आणि फार चाणाक्ष आणि बुद्धिमान आणि जग करणाऱ्या जगात हे असली कल्पना या भाबडेपणाच्या ठरतात. ते मला माहिती आहे, पण मला कल्पना मांडायच्या त्या अयोग्य योग्य ज्याला जसं वाटेल तसं हे आहे. आणि मला एक स्वतःची एक गोष्ट किंवा असं वाटत राहतं, उदाहरणार्थ आपल्या प्रेमविवाहाबद्दल किंवा ठरवून केलेल्या लग्नाबद्दल. एका व्यक्तीशी लग्न केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करणं किंवा एका व्यक्तीशी प्रेम केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या माणसाशी प्रेम करणं, दुसऱ्या व्यक्तीशी प्रेम करणं, हे काय मला नेमकं कळालेलं नाही. माझं स्वतःच एक मत आहे की प्रेम फक्त एकदाच होतं आयुष्यात. कधीही होईल ते, कदाचित 100व्या वर्षे सुद्धा होईल, कधीही होईल. प्रेम ही एकदाच होणारी गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा होणारी प्रेम हा फसवा प्रकार आहे. याचा अर्थ तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा प्रेम केलं आणि मग नंतर दुसऱ्यांदा प्रेमात पडावं असं वाटलं, तर याचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा प्रेम झालेलंच नव्हतं, ज्याला तुम्ही प्रेम म्हणता. ही आकडेवारी कशी येऊ शकते ना? ही अव्यवहार्य आकडेवारी आहे. माझं पहिलं प्रेम, माझं दुसरं प्रेम, मग माझं पहिलं लग्न, माझं दुसरं लग्न. मला वाटतं हे कदाचित मागासलेलं असू शकतं. हे विचार फारच काय म्हणूया त्याला, खूपच जुन्या काळातले विचार असू शकतात. पण मला आजच्या काळातही वाटतं ते की प्रेम किंवा लग्न ही पुन्हा पुन्हा होणारी गोष्ट नव्हे, ती एकदाच होणारी गोष्ट आहे आणि ते एकदाच केलं पाहिजे. लग्नाच्या हजारो पद्धती जगात आहेत, कुठल्याही पद्धतीनं करा, फक्त एकदाच झालं पाहिजे. आणि ते मानसिक बांधिलकीचं असलं पाहिजे. शारीरिक बांधिलकी, समागम, लैंगिकता म्हणजे लग्न नव्हे नुसतं. मेंदूची बांधिलकी, एकमेकांवरची श्रद्धा, एकमेकांवरचा विश्वास आणि एकमेकांना घट्ट धरून राहणं. मग त्यात कुठलेच निकष नाही, माणूस हाच निकष. फक्त एक आहे की एकमेकांना मानवी सन्मान देणं, सन्मानाची समानता असणं दोघांमध्ये. ती दुय्यम आहे, तो प्रथम आहे, किंवा तो दुय्यम आहे, ती प्रथम आहे, असलं नसणं आणि मानसिक बांधिलकी असणं, याला मी लग्न म्हणतो. मग ती कुठल्या विधींनी करा किंवा नका करू. मध्ये तर मी आपल्या अक्षरमानवच्या संमेलनांमध्ये, गप्पांमध्ये अनेक वेळा सांगत राहिलो लोकांना की कुठेतरी एका कोपऱ्यात जावं, जगाच्या पृथ्वीच्या कुठेतरी डोंगरावर, जंगलात, नदीच्या काठी, समुद्राच्या काठी शांत दोघांनी बसून राहावं आणि दोघांनी एकमेकांना विचारावं की मी तुला आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य वाटतो का, तुझा होकार आहे का, किंवा मी तुला आयुष्याची जोडीदार म्हणून योग्य वाटते का, तुझा होकार आहे का. दोघांनी हो म्हणा आणि हा हो शब्द दोघंही मरेपर्यंत किंवा त्यातलं कुणी एक मरेपर्यंत आणि तो मेल्यानंतरही पुन्हा एकटा जो शिल्लक राहील त्यानं किंवा जी शिल्लक राहील तिनं तो पाळत राहणं म्हणजे लग्न. हे जरा पुस्तकातल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे. ते फार मजेशीर असतं. पुस्तकं जणू आभाळातनं पडतात. कथा कादंबऱ्यांमध्ये शोभणारी वर्णन. अरे कथा कादंबऱ्याच मुळात जगाबद्दल लिहिल्या जातात, जगातल्याच लिहिल्या जातात. कथा कादंबऱ्यांची वर्णनं काय असतात. आणि मुळात कुठल्या तरी माणसांनी कथा कादंबऱ्यांमधनंच लग्न नावाची पद्धत शोधून काढली ना जगात. हे तुम्ही जे काही लग्न करताना ही सुद्धा काल्पनिकच प्रथा आहे एकेकाची.
आता तिचे कसले बडेजाव आणि कसली विविधता आणि कसलं काय. दोन देह आयुष्यभरासाठी एकत्र येणं, दोन मन एक आयुष्यभरासाठी एकत्र येणं आणि दोन मेंदू आयुष्यभरासाठी एकत्र येणं, हा त्यातला गंभीर मुद्दा आहे. ते टिकणार का त्याच्यावर, हा साधा मुद्दा आहे. मी त्याला लग्न म्हणतो. आता मग त्या आणखी एक मुद्दा येतो, मग ते लग्नाचा खर्च वगैरे. मी सांगितलेल्या पद्धतीत लग्नाचा काहीच खर्च नाही. एक मन एका दुसऱ्या मनाशी जुळवण्यासाठी ती कर्मकांडन, ते विधीन, ते कसले कसले विधीन, मग मंत्रोच्चार आणि एवढे लोक जमवा आणि मग एवढे, आणि लग्न एकदाच होतं तर मग हाऊस करून घेऊ. आता मला ती तक्रार सांगतात लोक, मुलींकडनं ते फार असतं म्हणे. घराघरातले आईबाप असे भावंड त्यांची मुली म्हणतात की आम्ही एकदाच्या जाणारच आहोत इथून, तर नीटच खर्च करून जातो ना. आणि काल परवाच्याच व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की दोन्हीकडचा खर्च एकमेकांना विचारून झाला पाहिजे. हिचे आईबाप आणि त्याचे आईबाप या दोघांनाही आईबाप म्हणून दोघांनी सांभाळलं पाहिजे, असं काल परवाच्या व्हिडिओत मी म्हणालेलो आहे. या घरातनं जायचंय तर एकदाची हौसच करून घेऊन लग्न ही जरूर हौशीची गोष्ट आहे. हौशीची गोष्ट नाही आहे ती फार गंभीर गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट आहे, पण गंभीर आहे आणि आयुष्यभराच्या बांधिलकीची गोष्ट आहे. ती कसली हौस, एका दिवसाची हौस. ते मेंद्या लावा आणि कपडे घ्या आणि मग इकडं बस्ता बांधायला जा आणि मग एवढ्या लाखाचा बस्ता झाला आणि तेवढ्या कोटीचा खर्च झाला, गाड्या घोडे. खरंच गरजेचं आहे का? म्हणजे काही माझ्या काळात काही लोकांना मी म्हणालो होतो की 15 मिनिटाच्या एका पहिल्या समागमासाठी एवढे कोट्यवधी रुपये खर्च कशाला करायचे, त्यांना काय होणार आहे. आणि पुढं तेच आहे, त्याच्यावर बोलूच आपण. लग्न का मोडतात तर त्याची कारणं काय आहेत याच्यावर बोलू आपण, तो पुढचा भाग आहे. पण आता आपण लग्न, त्याचे खर्च, विधी वगैरे या संदर्भात बोलतो आहोत. तर मला नाही वाटत लग्नाला खर्च करून काही उपयोग आहे. या जगात तो जो काही पैसा कमवलेला आहे ना, शिल्लक ठेवा ना, स्वतःसाठी शिल्लक ठेवा. 7 पिढ्यांसाठी ठेवायचा असला तर ठेवा, पण राहू दे ना. कशाला बाजार मांडलाय? लग्न बाजार व्यवहार नव्हे. हाऊस आणि मग त्या कसले कसले कपडे, मग बांगड्यान, दागिने, सामान, त्याचा काय उपयोग आहे? या पृथ्वीवर जगायचंय, सुंदर जगायचंय, शांत जगायचंय, आनंदी जगायचंय, तर खूपच साधं आणि मस्त. खूप खर्च करून होतो काय त्यानं? तेच ते जुनंच करायचं असतं. लाखो वर्ष जी माणसं करत आली ना समागम, तर तेच करण्यासाठी मग ते काय काय म्हणजे मला ते कळलेलं नाही की एवढी हाऊस मौज आणि मग एवढे पाहुणे खाऊन गेले, मग लाडवाचं जेवण आणि आमकं जेवण, तिथं बिर्याण्या होत्या, मग शाकाहारी वेगळं, मांसाहारी वेगळं. किती ढोंग कराल. जेवायला घाला, जेवायला घालण्याबद्दल नाही, पण किती लोक आणि तो किती बडेजाव आणि अब्जावधी रुपये खर्च. तर मला त्याची किळसच आहे. म्हणजे ते घाणच आहे. म्हणजे ते नाचायचं काय, घोड्यावरच बसावं लागेल. घोडा, तुमच्या लग्नाला घोडा लागतो? एक स्त्री एक पुरुष कायमच्यासाठी आनंदानं राहण्यासाठी एकत्र येणार असतील तर किती ढोंगण, ती कट्यार आणि लिंबून काय काय काय. तर ठीक आहे म्हणजे, पण ते मला काही फार योग्य नाही वाटत. आणि मगाशी मी म्हणालो तसं पहिलं प्रेम किंवा दुसरं प्रेम आणि पहिलं लग्न आणि दुसरं लग्न, तर तसं काही नसतं. ते एकदाच असतं आणि एकदाच करण्यासाठी ना मेंदूवर संयम लागतो. आता जर आपण लोकांना म्हणालो ना तुम्ही मूर्ख आहात, मूर्ख कुणाला म्हणतात तर ज्याचा मेंदू कमी आहे त्याला. तर कुणालाही आपण बघा, सहज म्हणून बघा मूर्ख आहात तुम्ही, तर लोक चिडतात लगेच. म्हणजे मला विशेषतः ज्यांना अनेक प्रेम प्रकरणं करण्याची, अनेक लग्न करण्याची पद्धत सवय आहे ना, त्यांच्यासाठी हे विचारायचं आहे. खूप लोक तक्रार करतात की ती बांधिलकी मान्य नाही करतायत, काहीतरी बिनसलं, खटकलं. तर मला वाटतं लग्न ही मेंदूवर संयम ठेवण्याची गोष्ट आहे, एकमेकांना जपून घेण्याची गोष्ट आहे. तडजोड असा एक शब्द आहे जो मला खरंच कधीच नाही आवडला शब्द म्हणून. सारख्या तडजोडी,
पण तडजोडीला पर्याय नाही. त्याची जी काही कमतरता असेल, त्याची जी काही कमतरता असेल, तिची जी काही कमतरता असेल, ती एकमेकांच्या कमतरता भरून काढणं म्हणजे एकमेकांना पूरक होणं आणि एकमेकांचं जोडीदार होणं. अर्थात हे अवघड आहे, कारण ते मेंदूतले अहंकार आणि मी कुणीतरी आहे, मी कमवत आहे किंवा मी कमवते, हे घर माझं आहे किंवा हे घर माझं आहे, काही नाही, सगळं दोघेही मरायला जन्माला आलेले आहेत. तर त्या एक पद्धतीनं झालं पाहिजे असं मला वाटतं. संयम पाळला पाहिजे आणि एकमेकांना सहन केलं पाहिजे असं मला वाटतं. आपण अर्थात लग्न मोडण्यावर किंवा लग्न का तुटतात किंवा माणसांना एकमेकांचा कंटाळा काय येतो याच्यावर बोलणार आहोत, तर ते पुढच्या भागात बोलू. हे मी जे काही सुचवतोय हे पाळण्यासाठी वगैरे नव्हे, माझा एक विचार मांडून ठेवा म्हणून मी बोलतोय. कदाचित काही लोकांना ते खटकेलही, काही लोकांना आवडेलही. तर खटकलं तरी स्वागतच आहे. याचं खरं कारण तुमच्या विचार तुमच्याबरोबर, मला काही विचार मांडायचे आहेत, मांडून ठेवायचे आहेत, याचा उपयोग व्हावा. मी शहाणपणाचं बोलतोय का, तर मी कुठल्या तरी व्हिडिओतच सांगितलंय की मी या जगातला अंतिम ज्ञानी नाही. या जगात अंतिम ज्ञानी कुणीच नसतं. जगाच्या प्रवाहात असतो आपण आणि आपल्याला अभिव्यक्ती आहे किंवा आपल्याला मेंदू आहे किंवा बोलता येतं, लिहिता येतं, तर मी लिहितही आलो आणि बोलता येतं तर बोलतही आलो. हेच विचार बोलत आलो, सगळ्यांशी बोलत आलो. ते पटले पाहिजेत वगैरे काही आग्रह नाही माझा, कोणाकडंच कसलाही आग्रह नाही. पण या जगात काही बदल झाले पाहिजेत आणि सुखाकडे जग गेलं पाहिजे अशी स्वप्न पाहणारा माणूस म्हणून असले काहीतरी विचार सुचतात. ते बोलावेत, बोलून ठेवावेत. कुणाला दुखावण्याचा किंवा कुणाला खुश करण्याचा असं दोन्ही हेतू नाही. मला माझे विचार मांडून ठेवायचे. तुम्ही तुमच्या पद्धतीचे विचार मांडायला सुरुवात करायला हरकत नाही. जर नसेल केली, विचार मांडून ठेवले पाहिजेत. यातलं योग्य अयोग्य काळ ठरवेल, समाज ठरवेल. धन्यवाद.